स्वागतम सुस्वागतम. अखेर ती रम्य तारीख आली, तो दिवस आला, ती रम्य सायंकाळ आली, तो शुभ गोरख मुहूर्त आला, ते शुभ कार्य आले ज्याची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो. आदरणीय श्री बाळकृष्ण यांचा प्रकट दिन आणि तोही 81 वर्षाचा. आणि तुमच्या विना तो सोहळा कसा पार होणार. चला तर साजरा करूया सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा. आणि या सोहळ्यात तुम्ही सर्व आलात, तुमचे मनपूर्वक आभार. हुशार आणि तडफदार, परोपकारी, कौटुंबिक दुनियेतला राजा, रॉकिंग फॅमिलीची आन बान आणि शान, आधार आणि प्रेमाचे आधारस्तंभ, हसतमुख, मनाने दिलदार, भावाने शांत, ज्ञानाने परिपूर्ण, मनमोकळ्या स्वभावाचे, सुखदुःखात सहभागी होणारे, अभियांत्रिकी स्नातक, सल्लागार, मित्र, शिक्षक, सहस्त्रचंद्र दर्शक, आदरणीय, माननीय, सन्माननीय, बर्थडे सुपरस्टार श्री बाळकृष्ण चौधरी यांचे आगमन होत आहे. चला तर जोरदार टाळ्यांनी त्यांचे स्वागत करूया. हा काकांच्या फॅक्टरीचा आवाज आहे. भोंगा झाला की त्यांचं काम सुरू होतं. त्याच्यामुळे त्यांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी हे सगळे काम आहेत. की देवलोकातील सर्व देवांचेच नाही तर भूलोकावर राहणाऱ्या सर्व प्राणीमात्राचे देखील ते सर्वात लाडके आणि पूजनीय दैवत आहेत. हिंदू धर्मात सर्वप्रथम पूजनीय देवता भगवान गणेश आहेत. विशेषतः अडथळे दूर करणारा आणि नशीब आणणारा देव म्हणून हा ओळखला जातो. आणि विज्ञानाचा संरक्षक तसेच बुद्धी आणि शहाणपणा देव म्हणून गणपती प्रसिद्ध आहे. सुरुवातीसाठीचा देव म्हणून त्याचा संस्कार आणि समारंभाच्या सुरुवातीला सन्मानित केले जाते. गणेश वंदना सादर करत आहे विद्या वागुळदे.
किती जगावे यापेक्षा मिळालेले आयुष्य ते कसे जगावे हे ज्याला कळले त्यानेच खरे आयुष्य कमवले. साधे, सरळ, समाधानी, संयमशील, सहनशील, परोपकारी, आनंदी आणि निरोगी आयुष्य जो जगतो अशा व्यक्तीची गणना असामान्य, अतुलनीय, अलौकिक, अद्वितीय अशा व्यक्तींमध्ये होते. अशा व्यक्तींची तुलनाच करता येत नाही. ते अनमोल असतात. असा माणूस आपल्या गुण आणि कृतीतून आपली ओळख निर्माण करतो. श्री बाळकृष्ण दुसऱ्याच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतात. वेळप्रसंगी मदत करतात. कुठल्याही विषयाची क्लिष्टता अगदी वाऱ्याच्या वेगाने सोपी करून निसंकोच सगळ्यांना मार्गदर्शन करतात. म्हणजे श्री बाळकृष्ण त्यांचा स्वभाव, गुण, कर्तृत्वामुळे अनमोल व्यक्तीमध्ये गणले जातात. आणि इथे जमलेला सगळा समुदाय ते प्रमाणित करतो. पण आपण सर्व इथे का जमलो आहे? श्री बाळकृष्ण यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी. आपल्या सर्वांना मायेचा आधार, अनुभवाची शिदोरी देणारे श्री बाळकृष्ण यांच्याबद्दल आदर आणि कुतूहलता व्यक्त करण्यासाठी. आता चंद्रदर्शनच का? सूर्यदर्शन का नाही? तर चंद्रमा मनसे दातहा म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत चंद्रदर्शनाला विशेष स्थान आहे. धार्मिक मान्यतानुसार चंद्र देव, मन आणि भावनांचा अधिपती आहे. त्याची मानसिक शांती, समृद्धी आणि शीतलता याचे प्रतीक मानले जाते. अशा वेळी घरातल्या लोकांनी त्यांचे मन जाणून घेऊन त्यांचे जीवन आपल्यासाठी किती अमूल्य आहे याच्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विधीच्या निमित्तानं माणसाला जमवलं जातं. आपण एकत्र खातोत, पितोत, बोलतोत, सजावट छान केली जाते, शेकडो दिव्यांची ओवाळणी केली जाते. आपला माणूस खूप जगतय, जगणार याचा आनंद असतो. आपला माणूस पुढं खूप आणि निरामय जगावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोहळ्यात सामील होणारी माणसं ती इच्छा सूर, प्रकाश, गाणं इत्यादीने व्यक्तीतून व्यक्त करतात. 81 वर्षात येणारे 972 आणि दर 3 वर्षाने अधिक महिन्यातील 27 चंद्र मिळून 999 चंद्रदर्शन होते. चंद्रदर्शनाचे महत्त्व केवळ धार्मिकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही सिद्ध झालेले आहे. शास्त्रज्ञांच्या मते चंद्रप्रकाशाचा मेंदूवर सकारात्मक परिणाम होतो. चंद्रातून निघणाऱ्या किरणामुळे मानसिक ताण कमी होतो, मन शांत होते. मानवी मेंदू आणि चंद्र याचा खूप खोल संबंध आहे. आपण बऱ्याचदा भारतीय संस्कृतीला दुय्यम स्थान देऊन पाश्चात्य संस्कृतीची कास धरतो. पण आपल्या पूर्वजांनी सगळ्या गोष्टी फार विचारपूर्वक केल्या आहेत. सहस्त्रचंद्र दर्शन शांती चंद्र दाखवून नाही तर आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर गप्पा गोष्टी करत साजरी करायची असते. आभाळा, आता मी एक छोटीशी कविता हे करतो आहे, तुम्ही सहन करताल? नक्कीच, मला माहिती आहे, मी काही विचारणार नाही आहे तुम्हाला. आभाळा एवढी उत्तुंग तुमची माया, परोपकाराचे दिले धडे आम्हाला. तुमच्या अगाध महिमेला सहस्त्रचंद्र आहे साक्षीला. खानदेशी जन्मलेले बाळकृष्ण झाला द्विभार्या पती तुम्ही. एक घरची पत्नी, दुसरी कंपनी आणि सोसायटी. तुमच्या यशस्वी वाटचालीला सहस्त्रचंद्र आहे साक्षीला. परिस्थिती होती बिकट, संकटे अगणित आले, हसत हसत सहजपणे तुम्ही आव्हाने झेलले. तुमच्या नेहमीच्या विलक्षण त्यागाला सहस्त्रचंद्र आहे साक्षीला. भीती तुमची आमच्या मनोमनी असायची, आमच्या वागण्यावर तुमची चोख देखरेख असायची. तुमच्या बाप दक्ष स्वभावाला सहस्त्रचंद्र आहे साक्षीला. बाहेरून हातोड्यासारखे कडक पण मनाने मेणासारखे मऊ. तुमच्या ममतेच्या झऱ्याला सहस्त्रचंद्र आहे साक्षीला. तुमच्याबद्दल सांगताना मद शब्द अपुरे पडले. दाटलेल्या भावनांनी नयन ओले झाले. उदंड आयुष्य लाभो तुम्हाला ईश्वर चरणी प्रार्थना. आत आहे आमची वाहण्या शतायुषीचे फुले. बाळकृष्ण काकांच्या व्यक्तिगत जीवन प्रवासाबद्दल श्री महेश थोडक्यात सांगतील. बाबांबद्दल बोलण्याच्या आधी मी एक छोटासा व्हिडिओ क्लिप दाखवतो.
परफेक्शनिस्ट आहे तो. एकही काम चुकता कामा नये म्हणून तो सातत्याने काम करत राहतो. या व्हिडिओमधल्या चार्ली चॅप्लिन सारखे माझे बाबा अत्यंत पॅशनेट वर्कहॉलिक पण परफेक्शनिस्ट आहेत. ते काम करणारच कारण त्यांचं नाव आहे बाळकृष्ण म्हणजे कर्मयोगी. बाबासुद्धा कोणतेही काम मनापासून करतात. ते कंपनीचे काम असू द्यात किंवा बागकाम असू द्यात किंवा सोसायटीचे काम. मला आठवते घरात कुंड्यांना ड्रिप लावायचं होतं तर हे प्रेशर ॲडजस्ट कर ते प्रेशर ॲडजस्ट कर. परफेक्ट प्रेशर आलं पाहिजे सगळ्या कुंड्यांना. तेवढंच पाणी पडलं पाहिजे. जेवढा मोठा ड्रम आहे तेवढा छोटा ड्रम आहे त्याप्रमाणे ते ॲडजस्ट करत राहतील. खूप प्रयत्न केले आणि नंतर ते एक्सपेरिमेंट करत त्यांनी परफेक्शन गाठवलं. तर असे माझे बाबा. त्यांचे शालेय शिक्षण भालोद येथे झाले. दामोदर मामा म्हणजे त्यांचे दामोदर मामा माझे आजोबा त्यांच्यामुळे ते पुण्यात आले. बाबा नेहमी सांगतात की मी पुण्यात आलो नसतो तर मी शाळेत शिक्षक झालो असतो. पण पुण्यात आले आणि मग मेकॅनिकल इंजिनियर झाले. डिप्लोमा झाल्यानंतर मुंबईला दलालला जे चिटकले ते चिटकलेच. तिकडनं बाहेरच पडले. तब्बल ही त्यांची पहिली बायको बरं का. मी त्यांच्या भरपूर बायका झाल्या मी सांगतो तुम्हाला. त्यानिमित्ताने ते ठाण्याला जे थांबले ते 2014 पर्यंत तब्बल 50 वर्ष ठाण्याला होते. आणि बाबांच्या बोलण्यामध्ये नेहमी रामकृष्ण आजोबांचा उल्लेख येतो. त्या महत्त्वाच्या टप्प्यावर काका निवे त्यांचे काका त्यांनी केलेली मदत अविस्मरणीय. खूप वेळ बाबा मला सांगतात. आता ओघाने 1971 मध्ये आई त्यांच्या जीवनात आली आणि त्यांच्या जीवनातला हा नवीन चॅप्टर सुरू झाला. ही त्यांची दुसरी बायको बरोबर. पण आता नंतर काय झालं ना अजून एक व्यक्ती आली आणि आई ढकलली गेली. आई तिसरी बायको झाली. नंतर 1972 मध्ये कीर्ती मग स्वाती आणि मग मी असा त्यांचा सुंदर संसार सुरू झाला. परंतु त्या ठाण्याच्या 250 स्क्वेअर फूटच्या घरामध्ये आम्ही फक्त 5च लोक होतो असं नाही. नेहमी सतत घरात कोण ना कोण येत राहायचं. नोकरीच्या शोधामध्ये किंवा कोणाला हे करायचं आहे दवाखान्यात घेऊन जायचं आहे ते आमच्याकडे यायचे. आणि लग्नसराईमध्ये दाखवायचा कार्यक्रम असेल तर बाळूकडे करा म्हणून ठाण्याला यायचं सगळं. या सर्व गोष्टींमध्ये त्यांचं एकच प्रिन्सिपल. जशी माझ्या मामाने आणि माझ्या काकांनी मला एस्टॅब्लिश व्हायला मदत केली तसं मी घडलो तशीच मदत मी सर्वांना केली तर त्यांचाही काहीतरी चीज होईल. निखळ मनाने आणि जशी जमेल तशी मदत त्यांनी सर्वांची केली. इथे कृष्णाला फॉलो करत त्यांनी निरक्षरपणे मदत करत गेले. लग्नानंतर त्यांची तिसरी बायको आली. ही तिसरी बायको म्हणजे त्यांचं मॉडेल इंजिनिअरिंग हे वर्कशॉप. हे वर्कशॉप त्यांनी छोटंसं सुरू केलं पण नंतर त्या वर्कशॉपमध्ये एवढे गुरफटत गेले की आई बिचारी घरातच राहिली आणि तिसरी बायको झाली. दलालच्या पगारामध्ये फावत नव्हतं. घरात 5 तोंड काही पाहुणे म्हणून मॉडेलच्या निमित्ताने बाबा आणि अशोक मामा. आता हे अशोक मामा माझे आजोबाच होते पण मी त्यांना कधी आजोबा म्हटलंच नाही. मामाच होते ते माझे. ह्यांच्यामध्ये जो फेविकॉलचा जोड तयार झाला तो उदाहरणीय आहे. मॉडेल वर्कशॉप ही बाबांची तिसरी. पण नंतर मॉडेल झाली दुसरी आणि बायको झाली तिसरी. परत येते. आता त्यांच्या आयुष्यात बरेच अडथळे आले. कधी कंपनीमधून युनियन नंतर वर्कशॉपमध्ये प्रॉब्लेम्स पण ते डगमगले नाही. बाबांनी कधी फार पूजा अर्चना केली नाही. मला आठवत पण नाही की बाबा कधी पूजा करतायत. आयुष्यात घरात फक्त एकदाच सत्यनारायणाची पूजा झाली होती आणि त्याच्यानंतर पूजा केली ती फक्त माझ्या लग्नानंतरच. कर्मच म्हणजे त्यांचं दैव असं त्यांचं म्हणणं होतं. बाबांना फोटोग्राफीचा खूप हे होता छंद आहे. अजूनही छंद आहे. त्या काळामध्ये त्यांनी याशिकाचा तो कॅमेरा घेतला होता. भला मोठा कॅमेरा आहे. तिथे दिसतंय पण अंधार पडल्यावर ते अजून चांगलं दिसलं असतं. पण एवढा मोठा कॅमेरा त्याचा ट्रायपॉड आणि जिकडे पाहिजे तिकडे जात फिरत होते आणि फोटो काढत होते. काही कामानिमित्त आणि काही छंदानिमित्त त्यांनी काही फोटो काढले. ते काही सुंदर फोटो आहेत त्यांचे. ताजमहलला गेले होते. नंतर पुढे ट्रेन स्टेशन आहे. ते ट्रेन स्टेशन खूप बोलकं आहे. फक्त ट्रेन स्टेशन आहे पण त्याच्यामध्ये खूप गोष्टी घडत आहेत.
US मध्ये तर आले होते तर मोबाईल घेऊन सर्वांच्या पुढे असायचे, फोटो काढतो म्हणून. आता त्यांच्या आयुष्यामध्ये ते खूप रोमॅन्टिक पण होते. आईचे भरपूर फोटो काढले. इथे दाखवत बसलो तर खूप वेळ जाईल, पण हे 2 निवडक फोटो आहेत की एक बसली आहे आणि एक स्वयंपाक करते. आता त्याच्यानंतर त्यांच्या अभिमानाची गोष्ट म्हणजे कैलाश. कैलाश हे त्यांनी जळगावात बांधलेले घर आहे आणि त्या घराच्या हे आहे पुंडलिक भोळे, म्हणजे माझ्या आईचे बाबा, म्हणजे माझे आजोबा. त्यांच्या ह्याच्यामुळे त्यांनी जेवढं काही साध्य केलं होतं ते या कैलाशमध्ये त्यांनी टाकलं होतं. आता फोटोग्राफीबरोबर बाबांना ह्याचा पण खूप छंद होता, फिरण्याचा. 1000 दर्शनासारखं बाबांनी भारत दर्शन पण केलं आहे. कैलाश पर्वतापासून ते कन्याकुमारीपर्यंत अख्खं भारत फिरलेत, पण एकटे फिरलेत. बायको नको, सगळ्या बायका सोडल्या होत्या आणि एकटेच फिरत बसले होते. त्यांनी भालोद, पुणे, पुण्यावरनं ठाणे, ठाणे पुणे, US असा भरपूर प्रवास केला. या कालावधीत त्यांनी आमचं सांगोपन आणि आमचं मार्गदर्शन पण केलं आहे. त्यांच्या छत्रछायेखाली कीर्ती इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाली, स्वाती डिप्लोमा झाली आणि मी त्यांचं वर्कशॉप होतं, त्यांचं दलाल होतं, पण मी मेकॅनिकल इंजिनियर नव्हतं, कम्प्युटर इंजिनियर झालो. बाबांचं स्वप्नभंग झालं. हा म्हणता बाबांचे घराणे वाढत गेले. कीर्तीचे लग्न होऊन कीर्तीला केदार झाला, स्वातीचे लग्न होऊन तिला श्रेयस झाला आणि माझे लग्न होऊन रुजुला झाले. एक काळ असा होता की आमचे तिघांचेही बाबांपुढे काही चालत नसायचे. बाबा घरात आले की आम्ही चिडीचूप, एकदम कुलूप. पण हे 3 नातवंड आली. आता या 3 नातवंडांपुढे त्यांचं काही चालत नाही. नातवंड सांगतात तसं ते वागतात. तर आता स्वाती इथे नाहीये, तर स्वातीने तिचा व्हिडिओ पाठवलाय, तो आपण व्हिडिओ ऐकूया. काही सेकंदांचाच आहे आणि मग मी माझं भाषण संबोधतो. खूप गोष्टी सांगतात. अजूनही मी इथे आलो की बाबांच्या ह्या गोष्टीवरती त्या टॉपिकवरती गोष्ट, ह्या टॉपिकवरती गोष्ट, त्या सगळ्या गोष्टी मी असं वाटतं की एक रेकॉर्ड करून ठेवाव्या, पण खूप वेळ लागेल त्याला. आणि मी त्यांच्याबद्दल काही गोष्टी सांगू शकत नाही कारण खूप बोर होतं. तर मी इथे माझं भाषण थांबवतो आणि कार्यक्रमाच्या पुढे सुरुवात करूया. असे मानले जाते, जी व्यक्ती आपल्या दिवंगत वडीलधाऱ्या माणसांकडून आशीर्वाद घेते त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल होतात. कारण आशीर्वाद एक शक्ती आहे, ती अदृश्य रूपाने नमन करणाऱ्याचे कल्याण करत असते. आज आपले बर्थडे सुपरस्टार आदरणीय बालकृष्ण हे त्यांचे आईवडील आणि सासू सासऱ्यांचे श्रद्धापूर्वक नमन करून आयुष्याच्या पुढील मार्गदर्शनासाठी आशीर्वाद घेणार.
आपण सगळ्या सुंदर सोहळ्याला आलेले असल्याबद्दल सगळ्यांचा आभार. मला वैयक्तिक असं वाटतं की यांचं पुढील आयुष्य आनंदी आणि निरामय जावं. अजून 20 वर्ष हे असेच राहोत ॲक्टिव्ह आणि 100 वर्ष साजरं करायचं. आणि ह्यांनी जे सांगितलं की ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे काही सोहळे आपल्या जीवनाला सांगितलेले आहेत सनातन धर्मामध्ये. मला आठवतं, मला माहीत आहे की 100व्या वर्षी त्र्यंबक महामृत्युंजय सोहळा असतो. त्या सोहळ्याला हेच अँकर राहतील आणि आपण सगळे असूयात यांच्या सकट अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि धन्यवाद देतो. आता कीर्ती आणि महेश बाळकृष्ण काकाची पाद्यपूजा करतील. आठ दिव्यांनी ओढ. तर्फे आणि सत्संग ग्रुपतर्फे मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आहे. येतोय ना आवाज? पश्येम शरदशतं जीवेम शरदशतं नन्दाम शरदशतं
मोदाम शरदशतं भवाम शतग शृण्वाम शरदशतं प्रब्रवाम शरदशतं जीतास्याम शरदशतं जोक् सूर्यन्दृशे श्रीवर्चस्व मायुष्य मारोग्य मा विधाशोभमानं मयीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः। ॐ शान्ति शान्ति शान्ति। आणि झाडे हा निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील वातावरण आणि निसर्गाचे ऋतुचक्र झाडामुळेच संतुलित राहते आणि मानवी जीवनही झाडामुळेच शक्य आहे. 81 वर्षात काकांना झाडांनी साथ दिली आहे. त्यामुळे श्री बाळकृष्ण यांच्या शुभ हस्ते केक कटिंग न करता वृक्षारोपण करून सहस्त्र दर्शन करण्याचे योजिले आहे. स्वर्गातून आलेल्या 3 फुलापैकी अपराजिता, पारिजातक आणि मधुकामनी असे 3 पुष्प आहेत. वास्तूनुसार मधुकामनी घर आणि अंगण आनंदाने भरू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही कमी देखभाल मध्ये वाढणारी रोप आहे. त्यात सुगंधी फुलाचे गुच्छे येतात. या रोपामुळे घरात आनंदाची भेट होते. फुलपाखरे आणि पक्ष्यासोबत शुभ ऊर्जाही आकर्षित करतात. त्यामुळे घरात शुभ गोष्टी होऊ लागतात. म्हणून मधुकामनी वनस्पती रोपण करून आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Aha. हे विशेष प्रसंगी केले जाते आणि त्याचा मुख्य उद्देश इतरांचे कल्याण आणि आत्मशुद्धीकरण असे असते. तुलादान म्हणजे एखाद्याला वजना एवढे धान्य, कपडे किंवा इतर साहित्य दान करणे. ही परंपरा भारतात विशेषतः हिंदू धर्मात प्रसिद्ध आहे आणि धार्मिक विधीचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. एखाद्या विशेष प्रसंगी योग्य व्यक्तीला दान केल्यास या दानाचे महत्त्व लागते. आपण हे दान जिथे देणार आहे त्याबद्दल विद्या वाघुळदे 2 शब्द सांगते. हॅलो, हे धान्य जे देणार आहेत ते सार्थक वृद्धाश्रम ही सिंहगडला ही संस्था आहे, तिला आपण देणार आहोत. ते वायगुडे काका म्हणून आहेत, ते चालवतात. त्यांना 2 मुलं आहेत आणि सुना आणि त्यांची मिसेस. तर आता हे त्यांच्याकडे काम करणारं असं पेड असं कोणीच नाही आहे. हे सगळे स्वतःच असे करतात.
म्हणजे त्यांची सून एक जण स्वयंपाक करते, एक जण आई त्यांची बायको जी आहे मिसेस ती त्यांचे डायपर वगैरे बदलत असते आणि असे 20 एकूण आजी आजोबा तिथे आहेत. आणि त्यांचा बिझनेस म्हणजे एक हॉटेल चालवतो एक मुलगा, आणि एक मुलगा त्यांच्याकडे गायी आहेत, त्या गायी तो सांभाळतो आणि त्यांच्यावरतीच त्यांचं ते दिनचर्या सर्वांची चालत असते. तर त्यांना हे आपण धान्य देणार आहे, ती त्यांना आमची एक आम्ही धान्य बँक चालवतो. तर त्या धान्य बँकतर्फे आम्ही या संस्थेला आम्ही नेहमीच म्हणजे दत्तक घेतलेली आहे ही संस्था, तर आम्हीला कायम वर्षभरीला धान्य देत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आता हे आपण धान्य त्यांना देणार आहोत. तर ते काका उद्याच्या दिवशी येऊन घेऊन जाणार आहेत. आमची धान्य बँक जी आहे ती त्यांच्याकडे आम्ही 33 संस्था आमच्याकडे आम्ही दत्तक घेतलेल्या आहे, त्यामधली ही एक संस्था आहे, तिला आम्ही देतो धान्य. मिस्टर दीपक आणि मिस्टर दत्ता धामरे यांनी स्टेजवर यायचं आहे. मधुसूदन, मिस्टर विवेक, दत्ता धामरे, मिस्टर कैलास, मिस्टर कैलास, टाळे टाळे टाळे. आज श्री बाळकृष्ण काका यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करण्यासाठी मी अशोक काका यांना निमंत्रित केले. गणेशाय नमः. माझे थोरले बंधू श्री बाळकृष्ण चौधरी यांच्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यानिमित्त सर्व आमंत्रित पाहुणे आणि नातेवाईक यांचं मी हृदयपूर्वक स्वागत करतो आणि नमस्कारही करतो.
हा जो विधी आहे, हा विधी आमचे थोरले बंधू यांच्या दोघा मुली आणि मुलगा महेश यांनी घडवून आणला. त्यांना मी खूप धन्यवाद देतो. कारण असा प्रसंग मी माझ्या आयुष्यात कधी कुठे पाहिला नाही. माझे बंधू, थोरले बंधू आणि माझ्यामध्ये फक्त 2.5 वर्षाचं अंतर आहे. ते माझे बंधू नाही, माझे वडिलांप्रमाणे आहेत. त्याचबरोबर माझे मित्र पण आहेत. काय नाहीत हे मला माहीत नाही, परंतु माझ्या मनावर एवढा पगडा बसला की त्यांना मी गुरु मानतो. अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले माझे थोरले बंधू. लहानपणापासून मी त्यांच्या सान्निध्यात राहिलो. त्यांच्याबद्दल फक्त मी एवढंच सांगेल की माझ्या सहवासात ज्या काही घटना घडल्या त्या 2 किंवा 4 घटना मी सांगितल्या. मी शेतकी बेसिक शाळेमध्ये शिकत होतो. त्यांचं शिक्षण संपलं शेतकी बेसिकचं, ते हायस्कूलला आले. हायस्कूलमध्ये असताना आमचं घर तर अगदी झोपडं होतं, कौलारू होतं. त्यात शेतीचं साहित्य असायचं, धान्य असायचं आणि आम्ही मुलं एवढं, झोपायला जागा नाही, तर अभ्यासाला आली कुठली जागा. म्हणून आमच्या वडील खूप धोरणे होते. त्यांनी आमच्या या अभ्यासासाठी एक खोली घेतली होती भाड्याने. तिचं भाडं फक्त 5 रुपये होतं. त्या खोलीमध्ये 2nd फ्लोअरवर ती खोली होती. आमच्या बंधुराजांसाठी स्पेशल टेबल आणि खुर्ची त्यांनी बनवलेली असेल त्यांच्या अभ्यासाच्या वेळेस, ती त्यांना दिली. कंदील ठेवला, कंदील, आणि त्यावरती ते अभ्यास करत. आणि त्यांच्या समोर मी बसलेला असायचा बोऱ्यावरती. मला चिमणी मिळायची. आमचे वडील रात्री 9 वाजेला यायचे काय करताय ते बघण्यासाठी. पण जे आपण असं म्हणतो की वडिलांपासून ते गुण मिळतात, ते आमच्या बंधूंजवळ आलेले होते. मी आधीच सांगितलं अष्टपैलू व्यक्तिमत्व होते त्यांना. शालेय जीवनात असताना त्यांनी खूप प्रावीण्य मिळवलं. ते एकाच क्षेत्रात परफेक्ट नव्हते, अनेक क्षेत्रात परफेक्ट होते. 8वी ते 12वी 11वी पर्यंतचं त्यावेळचं शिक्षण होतं. प्रत्येक वर्षी त्यांनी आपला नंबर कधी सोडला नाही. आणि म्हणूनच आमच्या त्या शाळेनं त्यांना आदर्श विद्यार्थी म्हणून डिक्लेअर केलेलं होतं. आणि त्यांचं आदर्श पाहून माझ्या मनावरती छाप पडली. आमचे बंधू शालेय शिक्षण संपण्याच्या बेताला आमचे मामा दामोदर सोमा महाजन राहणार राजोरे हे त्यावेळेस पुण्याला आले होते. अगदी खेडं, राजोरा म्हणजे अगदी खेडं, 5-6 हजार वस्तीचं गाव असेल. परंतु ते आमच्या हायस्कूलमध्ये भालोद हायस्कूलमध्ये शिकायला आलेले होते. आणि तिथून ते शिक्षण घेऊन पुण्याला आले. आणि SSC बोर्डामध्ये इतके चांगले गुण मिळवलेले भाच्यानं त्यांनी पाहिलं. आणि आमच्या वडिलांना एक प्रश्न विचारला, बाळकृष्णांना तुम्ही काय शिकवणार? बाबाने सांगितलं माझ्याजवळ पैसा नाही आहे, मी त्याला फक्त मी BSc करेल, MSc करेल आणि त्याला मी एक तर शिक्षक नाही तर प्राध्यापक बनवेल. माझ्या मामाने सांगितलं त्याची जबाबदारी मी घेतो, फक्त परवानगी द्या.
मी त्यांना पुण्याला घेऊन जातो. आमचे मामा आमच्या बंधूंना पुण्याला घेऊन आले. वाडे कॉलेज हे इंजिनिअरिंग कॉलेज होते त्यावेळेस, साधारणतः 61 साल असेल कदाचित. आणि मग तिथे त्यांनी ॲडमिशन घेतली आणि खूप प्रावीण्य मिळालं. आणि त्या ठिकाणी इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर माझ्या मनावर जी छाप पडलेली होती आणि मी जे घडलो त्यांच्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली. आणि मी पण सुद्धा बॅचलर ऑफ आर्ट्स झालो. त्याच्यानंतर मी BEd केलं आणि माझ्या वडिलांच्या कृपेने मी तिथे नोकरी लागलो भालोद. आमची शाळा, आमच्या हायस्कूल 1922 सालचं होतं, की ज्या हायस्कूलमध्ये वडील शिकलेले होते. अशा रीतीनं आमचे वडील खूप कष्टाळू होते. एक प्रसंग सांगतो. ते शिक्षक होते, शेतातही काम करायचे, गाई ठेवायचे. आम्हाला दूध मिळण्यासाठी गाईच होती. मुलांची एवढी काळजी घेणारा वडील मी कुठे पाहिले नाही. आमचे बंधू ज्यावेळेस मॅट्रिक म्हणजे 8वी ते 11वी पर्यंत शिकले, तोपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये शेतात जाऊन जे त्याला वासन म्हणतात, त्याचे वेल असतो, त्याचे खोडं काढण्यासाठी जवळजवळ 500 खड्डे खोदले. त्यांनी खोदले, मी माती काढली, त्यांनी खोदले, मी माती काढली. एवढे कष्ट, मेहनत करण्याची जिद्द फक्त आमच्या बंधूंकडे. असं एवढं व्यक्तिमत्व असलेले, जे मुळातच रक्तामध्ये भिनलेलं होतं कष्ट आणि जिद्द. आणि त्यांचा परिणाम असा झाला की आमच्या घरातील सर्व व्यक्तींना ती सवय लागली आणि एक से एक पटकर असे आम्ही शिकलो. अशा रीतीनं एक प्रसंग आठवतो. मी जेव्हा ग्रॅज्युएट झालो, मी कधी भालो सोडलं नव्हतं, कधीच सोडलं नव्हतं. खेळलो होतो. शिक्षण पैसपूरला झालं. मी त्या ठिकाणी बॉम्बेला आलो. आमच्या बंधूंनी मला बॉम्बेला फसलाच्या डब्यात बसवून सर्व बॉम्बे दाखवले. मी खूप भारावून गेलो. बंधुप्रेम काय असतं हे त्यावेळेस मला खूप जाणीव. त्यानंतर त्यांचा संसाराचा गाडा सुरू झाला. मला त्यांनी वेळोवेळी मदतही केली, सहकार्य केलं. असे बंधू मिळणं फार कठीण. हो, वयाच्या 68व्यापर्यंत नोकरी करणारी व्यक्ती, 68व्या वर्षापर्यंत दलाल कंपनीला स्वतःची कंपनी समजून एवढं काम केलं, झोपून दिलं. एवढे कर्मयोगी आमचे बंधू. त्यांना आयुष्य चांगलं लाभो अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द सांगतो. आता अमोल भोळे आमचे जे बापू मामा आहेत, त्यांचं भाषण किंवा त्यांचं जे काही 2 शब्द सांगायचे ते अमोल सांगतील. वडिलांच्या वतीने. ओके. तर मोठे बोलवायचे बाळा, मोठे बोलवायचे बाळा, काही बोलवायचे बाळकृष्ण, पण तुम्ही आमच्यासाठी आहेत गॉडफादर. नेहमी असेल आम्हाला तुमच्या मदतीची कदर. हेच 2 वाक्य बापांना बोलायचे तुम्हाला. थँक्यू. ही स्वाध्यायी असल्या कारणाने तुम्हाला सगळ्यांना जय योगेश्वर करतो. आज आपण सगळे जे जमलेले आहोत इथे सर्वांनाच अशी मनातून हे आहे की मलाही काहीतरी 2 मिनटं बोलता येईल, बोलावंसं वाटतंय, पण इथपर्यंत यायचं नाही आहे. प्रत्येकाच्या मनात सगळं काही. आणि तसंच माझ्या मिस्टरांच्या पण मनात होतं, पण नाव यांनी माझं घेतलं. आता त्यांचं काय मनोगत आहे
ते मी सांगते. आणि मावशीला वेगळं सांगितलं कीर्तीने, म्हणून मी माझे नंतर 2 शब्द सांगितले. तर मिस्टरांनी काय म्हटलं आहे, आदरणीय श्री बाळकृष्ण महादू चौधरी यांना त्यांची 80 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खडसे परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील आयुष्याच्या शुभेच्छा. आम्हाला दिलेले श्री DM चौधरी यांचे गुण प्रयत्नवाद, कर्तव्यनिष्ठा, आम्हाला दिसलेले त्यांचे गुण म्हणजे प्रयत्नवाद, कर्तव्यनिष्ठा, सरळ आणि स्पष्ट वक्ते, साधी व निस्पृह वृत्ती, सहृदय अंतःकरणाचे, करुणामय वृत्ती, आई-वडिलांविषयी कृतज्ञ. हे झालं माझ्या मिस्टरांचं मनोगत. आता माझी अवस्था अशी झाली आहे की गीतेमध्ये जसं म्हटलं होतं की नाही, अर्जुनाने सिदंती मम गात्र आणि मुखंच परिशुष्यती वेपत्तीच्या शरीरे मे रोम हर्षच जायते त्याच्या शक्नोमी अवस्थातून भ्रमतीवच मे मनाहा. आता माझं मन सुद्धा असं भ्रमिष्ट झालंय, पण कशामुळे भ्रमिष्ट झालंय, तर यांच्या आठवणींमुळे भ्रमिष्ट झालंय. पण त्या आठवणी इतक्या दाटून आल्या आहेत की कोणती आठवण सांगावी आणि कोणती बाजूला ठेवावी. दुसरी गोष्ट अशी पडली, त्या आठवणी म्हणजे माझ्या ना, त्यात माझा मीपणा डोकावणार, तो माझा मीपणा बाजूला करून त्यांचं जे आहे ते तुम्ही घ्यायचं आहे. असं थोडंसं वैषम्य आहे की मी लहान असतानाच आई गेल्या कारणाने आईवडिलांचं छत्र म्हणजे आईवडिलांपासून मी मामा मामींकडेच राहिले. माझ्या बहिणीच्या आईवडील म्हणजे हा बोलायला फक्त मामे बहीण, पण आम्ही सख्यासारख्याच राहिलो. माझ्या या 5 बहिणी आणि त्यांच्यामध्ये आम्ही कधी वेगळेपणा वाटला नाही. माझ्या मामा मामींच्या प्रभावानंतर जर कोणाचा माझ्यावर प्रभाव असेल तर ह्या दाम्पत्याचा. आणि बहीण तर माझी आहे, पण मेहुण्यांनी पण कधीही अंतर दिलं नाही. आणि जसं आपण म्हणतो की सागरातील दीपस्तंभ हा त्या जहाजांना, गलबतांना, बोटींना दिशादर्शक आहे, तसे हे आमच्या आयुष्यामध्ये दिशादर्शक होते. प्रत्येक प्रसंगामध्ये तो सुखाचा असो नाही तर दुःखाचा असो, मार्गदर्शक होते, आधारस्तंभ होते. तसंच ह्यांच्याप्रमाणेच माझ्यावर जर कोणाचा प्रभाव झाला असेल तर माझी मोठी मामे बहीण कुसुमताई बढे, अतिशय माझ्यावर त्यांचा प्रभाव झालेला आहे. आणि असं हे संपूर्ण कुटुंबच म्हणजे, आणि माझा मोठा मामे भाऊ आणि त्याची मिसेस यांनी कधी आम्हाला अंतर दिलं नाही. आणि अशा ह्या यांच्या सर्वांमध्ये मी जे घडले ते तुमच्या समोर उभी आहे. तर आज आम्ही तर त्यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त उभे राहिलो आहोत. पण मला असं वाटतं की असंच निरामय स्वास्थ्य राहून त्यांच्या शताब्दी सोहळ्याला पण आपण सर्वांनी पुन्हा परत येऊया. आता मला जे सांगायचं होतं ते काय माझं राहिलं आहे, पण मी ते आता सांगणार नाही, कारण ते काही लांबड मला लावायची नाही आहे आणि कार्यक्रमाला उशीर करायचं नाही. ते मी वैयक्तिक पण शेअर करू शकते. नमस्कार. आता बाळकृष्ण काकांचे जावाई श्री भालचंद्र चौधरी बोलते. येता यांच्या पहिलेच टाळ्यांचा कडकडाट हो, कारण त्यांचं बोलणं एकदम ऐकण्यासारखं. प्राध्यापकाच्या हाती माईक देण्याची चुकी कोणी करू नये. आणि मी हायर एज्युकेशन मधला असल्यामुळे माझा तास 2 तासांचा असतो. 2 मिनिटाचा आहे. अरे आम्ही ऐकायला तयार आहे, पण आता नाही. सर्वप्रथम सर्वांना माझे मनपूर्वक धन्यवाद. या एक हृदयशील सोहळ्याला आपण आवर्जून वेळ काढून प्रवास करून आमच्यात सामील झालात, इथे आलात. तुमच्या शुभेच्छा, तुमचे हे मी आशीर्वाद समजतो आणि माझ्या कुटुंबातर्फे तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. सासऱ्यांबद्दल जावयाने बोलणं जरा अवघड प्रसंग.
पण त्यांच्या वाढदिवसाला मी एक व्हॉट्सअप मेसेज मनात भावना आल्या आणि मी त्या व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज केला. फार न बोलता मी तो व्हॉट्सअप मेसेजच मी वाचून दाखवतो. त्याला आज थोडं मॉडिफाय केलं आहे, कारण तेव्हा तो जन्मदिवस होता. तेवढा एक शब्द मी फक्त बदलला आहे. बाबा, मागच्या पौर्णिमेस तुम्ही सहस्त्र चंद्रदर्शन घेतले. आत्ता पौर्णिमा झाली. तो दिवस खरं तो सहस्त्र चंद्रदर्शनाचा होता. माझ्या ते 14 का 15 तारीख होती. तब्बल 80 वर्ष पूर्ण करून तुम्ही 81चा प्रवास करीत आहात. 80व्या वर्षी तुम्हाला आमचा आधार असणे असे सर्वसाधारण अपेक्षित असताना आम्हाला आपलाच आधार वाटतो. ही वस्तुस्थिती आपलं वेगळेपण सिद्ध करते. कमालीची साधी जीवनशैली जगत असताना न बोलताच तुम्ही तुमची शिकवण पेरत राहिला. निरीश्वरवादी संबोधता येईल असा तुमचा चारवाकी पिंड, पण चारवाकाचा भोगवाद तुम्ही कटाक्षाने दूर ठेवला. सुपारीच्या खांडासही आयुष्यात शिवला नाही. कर्तव्याच्या बंधनात स्वतःला कायमचे बद्ध ठेवले. फारसा उद्देश करण्याच्या भानगडीत न पडूनही मुलांमध्ये योग्य संस्कार रुजवले. जीवनाच्या विविध अनुभवांना सहजतेने पचवून सर्व नातेवाईक भावंडांशी छान संबंध ठेवले. आपल्या आई वडिलांची शेवटपर्यंत सेवा केली. त्यांच्या आयुष्याचा शेवट आपल्या सहवासात होण्याचं भाग्य तुम्हाला लाभलं. खंडीभर नातेवाईक असतानाही सगळ्यांशी तुम्ही प्रेमाने वागलात. अनेकांना मार्गदर्शन केलं. वेळ प्रसंगी मदतीचा हात दिला. एवढ्या प्रदीर्घ आयुष्यात आपले संबंध कोणाशी कटू राहणार नाही याची काळजी घेतली. श्यामराव, प्रदीपराव यांसारख्या अनेकांना तुम्ही पितृस्थळी वाटतात. आयुष्यभर स्वतः साधेपणाने जगून अतिशय काटकसरीने वागून मुलांसाठी मात्र तुम्ही सढळ हात ठेवला. मुलांसाठी मात्र तुम्ही सदैव कर्णासारखे राहिलात. कोणतीही अपेक्षा न ठेवता 7-8 वर्षांपासून आपण या सोसायटीची कामं उत्कृष्टतेने करीत आहात. कुटुंब वत्सल म्हणजे काय याचं उदाहरण ठरावं असं तुमचं व्यक्तिमत्व आहे. त्या परिस्थितीला सामोरं जाणं, स्वीकारणं ही तुमची कणखरता अनुकरणीयच आहे. खरं मला तर तुम्ही सांसारिक कर्मयोगी वाटता. तुम्हाला सहस्र चंद्र दर्शनाच्या खूप खूप शुभेच्छा. परमेश्वर आम्हाला आपला सहवास पुढील 20 वर्ष देवो हीच त्याच्याकडे प्रार्थना. धन्यवाद. हे जे स्पीच होतं हे सगळ्या दाव्यांतर्फे होतं, फक्त त्यांचं एकट्याचं नव्हतं. समजलं ना? आता आपण 2 व्हिडिओ मेसेजेस आहेत. ते बाळकृष्ण काकाच्या काकू उषा विश्वनाथ चौधरी यांनी पाठवलेलं आहे, तर ते बघूया. तू ऐकतोय का मी कोण बोलते? समजलं? तुझी काकू. हा, हे बघ, मला समजलं तुझा आज वाढदिवस आहे. तू भरपूर शुभेच्छा. माझ्याकडून गोड गोड खा. थोडंसं मला पाठव. हे देत नाही मला, तू पाठव मला थोडंसं. बरं, शुभेच्छा. नीट राहा. बस. आणि आता त्यांची चुलत बहीण रजनी इंगळे भुसावळवरून कविता पाठवलेली आहे, त्याची आपण झलक बघूया. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज 22 डिसेंबर 2024 रविवार, मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्ष सप्तमी. सत्कारार्थी मान्यवर श्रीयुत BM चौधरी यांचा सहस्र चंद्र दर्शन
नामक अंतःकरण भारावून टाकणारा अनुपम सोहळा सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे, नाही का? त्यांच्या आयुष्यात आलेल्या 1000 पौर्णिमांनी चंद्रदर्शनाने त्यांचे जीवन शीतलदायी आणि तेजपुंज बनलेले आहे. माझ्या भावाचा हा सुखद भावनांनी नटलेला बहरलेला हा कार्यक्रम आज आपण अनुभवतो आहोत, हे आपले अहोभाग्यच आहे, नाही का? माझ्या मनातील भावनांचा ओघ मी माझ्या काव्यातून व्यक्त करू इच्छिते. कवितेचे शीर्षक आहे सहस्र चंद्र दर्शन. चल आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमाचा सुवर्णमयी सोहळा पहावया. आयुष्याच्या क्षितिजावरची सरलित 80 वर्ष याच शुभ दिनी जमले रसिक स्वागत करण्या सहर्ष. उत्सुक झाला सुहासिनींचा मेळा, इथे आरती करावया. चल आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. बाळकृष्ण जीवनी लाभे अर्धांगिनी तेजोमय उषा. साज तसे पुत्र रत्न महेश आणि सीमा नामक स्नुषा. सुख समृद्धीची रुपेरी ओंजळ अर्पित असे माया. चला आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. गगनवेलीवर गेला नाव लौकिक चौधरी घराण्याचा. सारेच आप्त स्वकीय आले घेऊन पुष्पगुच्छ सदिच्छेचा. माहेराची अशीच राहू द्या आम्हावरी घनदाट वात्सल्य छाया. चला आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. सत्कार्ये आपुल्या त्रिभुवनी गाजे तव ख्याती. नक्षत्रासम सुरेख अमुची भाची ही स्वाती. सुखसुमनांची मिठाई आणली तुझ खावावया. चला आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. ज्ञानाचा महिमा अगाध असता विद्यादायिनी कीर्ती. निरामय आयुषी गुणसंपदा वैभवात राहो सत्कार्य मूर्ती. हाच हो हाच आम्हा बहीण भावाचा लाडका बंधुराया. चला आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. हर्षदायिनी क्षणांची बहरली सुंदरशी पाऊल वाट. रविवारी पावन घटी सजला पुणे नगरीत सहस्र चंद्र दर्शनाचा थाट. औक्षवंत हो ओ अशीच आराधना देवराया. चला आज सकल जन हो, आनंदाचे गाणे गाऊया. सहस्र चंद्र दर्शन कार्यक्रमाचा सुवर्णमयी सोहळा पहावया. जीवेत शरदः शतम, जीवेत शरदः शतम. धन्यवाद. आमच्या सगळ्या जावयांतर्फे 2 मिनिटं दिलेत, पण प्रदीप विसरतोय की मी एक भौतिक शास्त्राचा प्राध्यापक आणि मी सांगू इच्छितो की सगळं काही रिलेटिव्ह सापेक्ष असतं. त्याच्यामुळे हे माझे 2 मिनिटं कदाचित दुसऱ्या ग्रहाचे पण असू शकतात. प्रथम मी काकांना शुभेच्छा देतो की तुम्ही आतापर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत आलेला आहात. वडिलांसारखे माझ्या पाठीशी उभे राहिलेला आहात आणि वेळप्रसंगी चांगलं फायरिंग पण दिलेलं आहे. खडे सवाल पण विचारलेले आहेत आणि त्याच्यामुळेच आम्ही प्रगतीच्या मार्गावरती राहिलेलो आहोत.
त्यांचा मी खरा लाडका जावाई. कारण ते नेहमीच मला आमच्या लाडके जावाई करतात. एकनाथ शिंदेंनी आयडिया ही यांच्याकडनं चोरलेली आहे, लाडकी बहीण योजना आणून. तसे सगळे लाडकेच जावई, कारण तुम्हाला दिसेल सगळे जावई फक्त स्टेजवरच असतात. लेखी लाडके आहेत की हे माहिती नाही, पण जावई मात्र लाडके आहेत. पण ते लाडके म्हणण्याचा उद्देश असा ना की त्यांचं आणि माझं इतकं असोसिएशन स्ट्रॉंग होतं की कित्येक जणांना माझे सासरे प्रल्हाद केदारनाथ बडे हे माहितीच नव्हतं. म्हणजे ज्यावेळेस प्रल्हाद केदारनाथ बडे 92 साली स्वर्गवासी झाले, त्यावेळेस मी 10 दिवस रजा घेऊन मुलुंडवरून गावी आल्यानंतर मला कित्येक लोकांनी विचारलं, तू असं कसं सांगितलंस की सासरे वारले. मला तर बाळकृष्ण आत्ता भेटले 4 दिवसापूर्वी. म्हणजे गंमत अशी आहे की जे आमचं प्रेम. मी ह्यांची विद्यार्थिनी आहे 12वीची. 11वी 12वीला जिजाजींनी मला भौतिकशास्त्र शिकवलं आणि मी कॉलेजमध्ये जाते आणि ह्यांच्या सासऱ्यांना कसं ते आजारी आहे वगैरे असं बऱ्याच लोकांना डाऊट यायचं की हे नक्की करतायत का. आणि कॉलेजमध्ये मी पॉप्युलर व्हायच्या अगोदर विद्या जास्ती पॉप्युलर झाली कीर्तीने, कारण कीर्तीने सगळा कॉलेज पण फोटो नाचवला होता विद्याचा. तर की गंमत अशी आहे की त्यांनी अनेक वेळा मार्गदर्शन केलं, इथपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे आणि आर्थिक मदतही केली आहे. आणि मला अभिमान आहे की त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी केलेली आर्थिक मदत, त्यामुळे त्याचा जो आमची प्रगती झालेली आहे त्यांना अभिमान वाटावा अशी ती प्रगती आम्ही केलेली आहे. अजून काय बोलणार. आणि त्यांचा आणि माझी पहिली भेट ही पवईच्या इथं झाली होती. पवईला लेवा पाटील लोकांचं गेट टुगेदर होतं. पण ते परफेक्शनिस्ट इतके आहेत ना, महेशने सांगितलं त्याप्रमाणे, की त्यांनी तिथं परफेक्ट माझ्याकडनं बजून घेतलं की मी कुठलाही हुंडा न घेता लग्न करणार आहे म्हणून. म्हणजे हे परफेक्शन असतं. अर्थात हुंड्याचा प्रश्न सोडा, पण जे अमूल्य मार्गदर्शन आहे ते खूप प्रश्न आहे. बस मी एवढंच बोलतो कारण 2च मिनटं दिलेली आहेत, फार काही बोलत नाही. आणि अजून बोलायला लागलं तर भावना खूप जागरूक होती. अनेक गोष्टी अशा मी नमूद केलेल्या होत्या, पण ठीक आहे, इथपर्यंतच बोलतो. जसं यांना त्यांनी पवईला पकडलं होतं तसं मला संध्याराग बिल्डिंगमध्ये पकडायचा बराच प्रयत्न केला होता त्यांनी. 4-4 मजले चढायचे, यायचे खाली, मी काही भेटायचो नाही. आता बाळकृष्ण काकाचा लाडका नातू ज्याचं ते सगळं ऐकतात, आता महेशने सांगितलं होतं तर त्यांचे 2 शब्द ऐकू. किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. हे गाणं ऐकताना मला आजोबांचाच चेहरा येतो डोळ्यासमोर. कारण काय त्यांनी सतत आम्हाला हेच शिकवलं आहे की दुसऱ्यांच्या सुखासाठी थोडे स्वतः कॉम्प्रोमाइजेस करावे, दुसऱ्यांचं दुःख हे स्वतःचंच आहे असं वाटून घ्यावं आणि दुसऱ्यांवर खूप प्रेम करावं. आणि हे त्यांनी नुसतं शिकवलं नाही, पण पु ल देशपांडे म्हणतात तसं हे त्यांचं जीवनाविषयी सूत्र राहिलं. तसं मी माझं भाषण इथेच संपवू शकतो, कारण काय माझ्या आधी बऱ्याच लोकांनी बरंच काय काय बोललेत, पण मी खूप भांडून हा माईक घेतला, त्यामुळे अजून 1 मिनिटं बोलतो. आजोबांच्या माझ्या अर्लिएस्ट मेमरीज ह्या आहेत की मी उन्हाळ्याच्या सुट्टीत ठाण्याला जायचो आणि ते मला तलाव पाळीवर आईस्क्रीम खायला घेऊन जायचे. त्यामुळे मनातल्या मनात मी त्यांना आईस्क्रीमवाले आजोबाच म्हणायचो. आणि मी कॉम्प्युटर इंजिनियर होण्यामागचा सगळ्यात मोठा वाटा त्यांचाच आहे. कारण ठाण्यामध्ये असताना KGत असताना त्यांनी मला मांडीवर बसून कॉम्प्युटर शिकवलं आणि तेव्हापासूनच माझं कॉम्प्युटर्सबद्दलचं फॅसिनेशन वाढलं. बहुधा त्यांना माहिती होतं की आपल्या आळशी नातवाला मेकॅनिकल सारखी कठीण आणि थोडं हार्डवर्क डिमांड करणारी ब्रांच काही झेपणार नाही,
त्यामुळे कॉम्प्युटर इंजिनियर तरी होऊनच जाईल. आणि बिलकुल रिस्क नाही लेणे का, हे त्यांचं आधीपासूनची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत आपल्या नातवाला जॉब नाही मिळाला तर ॲटलिस्ट ड्रायव्हर तरी होईल बाबा काय. त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांनी मला त्यांची फियाट पद्मिनी शिकवली. अजून खूप काही बोलण्यासारखं आहे, पण श्रेयस म्हणाला तसं ही हॅज बीन आर रोल मॉडेल. अजून बोलता येईल, पण गरमागरम जिलब्या आपल्या सगळ्यांच्या मुखस्पर्शाची वाट बघतायत. त्यामुळे मी इथेच थांबतो. कुमार पेनिन्सुल्यामधले मित्र श्री पाटील काका त्यांच्याबद्दल 2 शब्द बोलते. पाटील काका. इथे जमलेले माझे मित्र बाळकृष्ण चौधरींचे नातेवाईक, कुमार पेनिन्सुलामधले माझे सहकारी, माझा आणि बाळकृष्ण चौधरींचा संबंध 2014 आला. मी पहिल्यांदा ज्या सोसायटीत राहायला आलो आणि तेही पहिल्यांदाच या सोसायटीत राहायला आले. योगायोगाने मी रिटायरमेंट नंतर इथं आलो, तेही ठाण्यावरून रिटायरमेंट नंतरच इथं आले. साम्य म्हणजे असं आहे की मी त्यांच्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा आहे, पण माझ्यापेक्षा त्यांना सोसायटी चालवायचा अनुभव ठाण्याहून घेऊन ते या सोसायटीत आले आणि बऱ्याचशा गोष्टी या सोसायटी स्थापन करण्यापासून मी त्यांच्याकडनं शिकलो. त्यांनीही एकाच कंपनीत सगळं आयुष्य काढलं आणि मीही एकाच कंपनीत सगळं आयुष्य काढलं. बऱ्याचशा गोष्टी योगायोगाने अशा जोडून आल्यात की गेल्या 11 वर्षात आम्ही खांद्याला खांदा लावून सोसायटीसाठी काम केलं. परंतु आनंदाची गोष्ट, अभिमानाची गोष्ट आणि एकमेकांचे जे तार जोडतात की एकदाही आमचा वादविवाद झाला नाही आणि आम्ही एकमेकांशी भावासारखं प्रेम करतो. हे करत असताना सोसायटी कशी चालवावी, कायदेशीर कशी असावी आणि त्याच्यातून सौजन्य कसं निर्माण करावं हे त्यांच्या स्वभावातून मला बऱ्याचपैकी शिकण्यात आलं आणि इथपर्यंत आमची मैत्री टिकली. याच्या पुढेही आम्ही घरासारखे संबंध ठेवून एकमेकांशी सहकार्याने वागत राहणार आहोत. दुसरी गोष्ट, मित्र, सहकार्य, सद्भावना यांच्याही पुढे जाऊन आम्ही एकमेकांशी आजपर्यंत गेल्या 11 वर्षात लहान भाऊ आणि मोठे भाऊ म्हणूनच वागत आलेलो आहे. दोघांच्या कुटुंबामध्ये असं कुठलाही 0.1% सुद्धा दुरावा नाही आणि या ठिकाणी 1 वर्षाने मोठा असल्यामुळे मी त्यांना खूप सदिच्छा देतो आणि असंच आमचं प्रेम पुढे चालू राहो आणि कुमार पेनिन्सुलाच्या माझ्या सहकाऱ्यांतर्फे त्यांना सदिच्छा व्यक्त करतो. आता आपण सगळ्यांचे मनोगत ऐकले. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी काकांना शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. त्या शुभेच्छाचं आम्ही एक पुस्तक तयार केलेलं आहे, त्याचं स्मरणिका म्हणून आहे. तर त्या स्मरणिका पुस्तकाचं काका उद्घाटन करतील. टाळ्या. आणि ती स्मरणिका डिस्प्लेवर आहे, तुम्ही पण बघू शकाल. टाळ्या. तो डिस्प्ले होत राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता.
आणि आता आपण सर्वांना ज्यांचे शब्द ऐकायची इच्छा आहे ते आपले आदरणीय सन्माननीय बाळकृष्ण काका 2 शब्द बोलतील. यांना 2 मिनिटाचं लिमिटेशन ठेवलेलं नाही आहे. मला 2 मिनिटाचा टाईम दिलेला आहे, परंतु मी त्याच्या आधी संपवणार आहे. हां, कारण वेळ झालेला आहे आणि बरेचसे पाहुणे जे आहेत, नातेवाईक आहेत, ते 500-600 किलोमीटरनं आलेले आहेत आणि सगळ्यांनी आपले रात्रीचे तिकीटं बुक केलेले आहेत. त्याची मला जाणीव आहे. पहिली गोष्ट म्हणजे की आपण सर्व इथे उपस्थित राहिलात, माझ्याबद्दल प्रेम व्यक्त केलं, आधीपासूनही होतं, हे आता दिसून आलं. आणखी एवढंच फरक आहे. मी आपले आभार मानतो सगळ्यांचे. आता माझं जीवन कसं घडलं हे तुम्ही ऑलरेडी ऐकलं असल्यामुळे पुन्हा तेच ऐकण्यात काही अर्थ नाही. त्यापेक्षा आपण गोड जेवणाचा आस्वाद घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. इथेच मी माझं 2 शब्द संपवतो. हा स्वभाव परत एकदा प्रमाणित झाला आहे. सगळ्यांची काळजीमुळे ते हे करत नाही आहेत. आता जे आहे आपला म्हणजे सगळ्यांच्या पोटात थोडे थोडे कावळे ओरडतच असतील आणि जेवण तयार झालेलंच असेल तर त्याच्यामुळे मी कीर्ती मालिनींना विनंती त्यांनी आभार प्रदर्शन करावे आणि आभार प्रदर्शन झाल्यानंतर जेवायला तुम्ही सुरुवात करू शकता. मी काकांचे आशीर्वाद घेत आहे. आज आपण सगळे आमच्या इन्व्हिटेशनला मान देऊन इथे आला आहे, त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक आभार. ॲक्च्युली मी खूप मोठं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, पण आता बोलायचं बाबांनीच सांगितलं वाढवायचं नाही आहे कार्यक्रम, त्यामुळे मी थांबते. पण सगळ्यांनी केलेल्या मदतीबद्दल पुन्हा एकदा पर्सनल थँक्यू. ज्यांना आता बाबांना भेटायचं आहे त्यांनी वरती येऊन बाबांना भेटू शकता. फोटो सेशन आपण करूया आणि त्यांचं रिझर्वेशन आहे किंवा उशीर होत आहे त्यांनी प्लीज काउंटर सुरू झालेले आहे तिथे जेवायला सुरुवात. एक मिनिट हां, इकडं काय आहे, सगळ्या आपल्या लोकांकडून एक पब्लिक डिमांड येते की मावशीनं 2 शब्द बोलायला पाहिजे. आता माझा नाईलाज आहे, त्याच्यामुळे मी मावशीला बोलवत आहे. मी त्यांच्याकडेच माईक घेऊन जातो त्यांनी इथे येण्यापेक्षा. काकांबरोबर कसं बोलता येतं, काकांवर कसं बोलता येतं तसं बोलून दाखवा. चला, 2 शब्द मी ऐकलेले तुमचे बरेच शब्द काकांबद्दल, त्याच्यामुळे आता मला तुमच्यातून ऐकायचं. पेटेंटेड वाक्य बोल. हा, पेटंटेड वाक्य, एकदम पेटंटेड वाक्य मला पण ऐकायचं आहे. बरेच दिवस झाले ऐकलं नाहीये. मी आहे. नाही जेवायला बोलवायचं नाही, त्यांचं फार पेटंटेड वाक्य. हॅलो, इथं सगळे आलेल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. बस. हे नाही हो, पेटंटेड. आणि ज्यांना भेटायचं आहे त्यांनी लाईन लावून भेटू शकताय. ज्यांना जायचं आहे त्यांनी पहिले भेटावं असं माझी विनंती आहे.